ठीक आहे, चालतंय. यूट्यूबच्या माध्यमातून क्रिकेट पाहणाऱ्या आमच्या क्रिकेट चाहत्यांचंही पुनश्च स्वागत. वेळ सध्या आपण बघतोय की आहे 4:30ची. अंकित कामती चला कमलाकर साहेब. पहिला चेंडू डॉट बॉल. हा सामना 5 षटकाचा. 2 षटक पॉवर प्ले. एकाच गोलंदाजाला 2 षटकं टाकायची परवानगी. डिक्लेअर 2. अजून एक या ठिकाणी डॉट बॉल येतोय. 2 धावा 3 चेंडू नंतर किरण अंबाल स्ट्राईकला आणि किरण भिसे ऑन स्ट्राईकला. किरण अंबाल मिडल लेग वरती हा चेंडू. लॉफ्टेड शॉट, लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, थोडासा क्रॉस द लाईन. ही ताकद आहे खेळाडूची. किरण अंबाल चर्चेत असलेला असा हा खेळाडू, चर्चेत असलेले असे नाव. मुंबई पुण्यामध्ये किरण अंबाला, आपल्याकडे मात्र किरण अंबाल. हा षटकार. टोटल 8. साडेचार प्लस टायमिंग आहे सध्याचं. आणि निश्चित आपल्या या स्पर्धेच्या इतिहासात एवढा वेळ आपण पहिल्यांदाच मैदानावर. हो बिग हिट मिड विकेटला. जबरदस्त फटका. षटकार. किरण अंबाल. वाव, व्हाट अ शॉट. आपला हातून फटका. किरण बना रहा है रन. तसं करण अंबाल आणि किरण अंबाल यांच्यामध्ये अगदी आपण जर पाहिलं दिसण्यामध्ये सुद्धा बरंचसं साम्य आहे. तर एक चौकार, एक षटका, सॉरी दोन्ही षटकार आणि टोटल 14.
अजूनही बरेचसे क्रिकेट चाहते सामन्यांचा आनंद घेत आहेत. बघा काय दर्दी क्रिकेट चाहते, काय क्रिकेटचं वेड आहे. हे वेड मात्र आपल्याला नक्कीच एकत्र आणतं एकमेकाच्या सहवासात. नक्कीच आपण याच क्रिकेट वेळामुळे वेळ घालवतो. एकमेकाची कट्टर मैत्री, एकमेकाचे जिवलग मित्र, एकमेकाचे जिवलग सहकारी आपण बनतो. क्रिकेटच्या माध्यमातून ही मात्र नक्कीच एकमेकाशी जोडलेली आपुलकीची, बंधुत्वाची, मैत्रीची नाळ ती मात्र कायम टिकून निश्चितच आपण ठेवतोय आणि ठेवली गेली पाहिजे. फायनल डे मात्र उद्या असेल. बघा इतक्यात एक कमेंट दिली आहे, फायनल डे कधी आहे. मोहन सटाणे ब्लॉग, फायनल डे कधी आहे म्हणणं आहे त्यांचं. नजीर शेख गोलंदाजीसाठी आलेले, धन्यवाद. 15 धावा नाबाद पहिल्या षटकानंतर. किरण अंबालचा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये चाललाय. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार तिथं. तर दिलीप पानसरे सुद्धा ऑनलाईन सध्या 4:30 नंतर. मुन्नाभाई बागवान सोलापूरहून किरणच्या बॅटिंगला सपोर्ट करताना. मयूर चव्हाण फोटोग्राफी, मातोश्री लेवनला शुभेच्छा. दरम्यान टेक्नॉलॉजी ऑफिशियल चॅनल यांनी नक्कीच इथल्या सगळ्या गोष्टीचं कौतुक केलंय, समालोचन टीमचं कौतुक केलंय. तर अशी मंडळी अजून सामने पाहते. क्या बात है, काय दर्दी क्रिकेटचे चाहते पहा. वाईट बॉल, विकेट कीपर कडून गलती. चेंडू पाठीमागे चाललाय. ठीक, विकेट कीपरच्या माग 4 धावा प्लस वाईट, टोटल 5. टीम हडपसर मातोश्री 11 विरुद्ध टीम माढा किशोर नाना महाराष्ट्र 11 माढा. उद्या मात्र नक्कीच रात्रीचे सामने होतील आणि रात्रीचे सामने मात्र त्या ठिकाणी सायंकाळी 6 वाजता. अंडरलाईन पहिला सेमीफायनल 8 वाजता, दुसरा सेमीफायनल आणि रात्री 10 वाजता फायनल स्टार्ट होईल. रात्री 10 वाजता. मग चला तर थोडं आपण अलीकडे घेतोय. पहिली सेमीफायनल 6 ला, 2 तास लागले. 8 ला दुसरी सेमीफायनल. एका तासात मॅच संपायची का? Shot, one more good shot and runs, boundary. मुन्नाभाई बागवान, महाराष्ट्राचा सिक्सर किंग पब्लू पाटील, पुणे पोलीस. एक चांगल्या दर्जाचा खेळ सोलापूर विरुद्ध पुणे असा चाललाय. म्हणजेच माडा विरुद्ध हडपसर. ओहो, उचा लंबा लॉंग ऑफला आणि हातात गेलाय. जबरदस्त कॅच. किरण अंबाल बाद होतोय. 26 धावा नाबाद. 1.5 षटकानंतर किरण बाद होतोय. किती धावा काढून पाहूया. 20 धावा काढून किरण बाद होतोय. इट्स अ
गुड इनिंग, शॉर्ट बट स्वीट. एक चांगली इनिंग्स म्हणावी लागेल आणि अंजाम चांगला दिलाय. सुरुवात चांगली करून दिली आहे. सुरुवात फार महत्वाची. ओपनिंग पार्टनरशिप 26 धावांची 1.3 नंतर आणि चला मैदानात या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतोय. 30 धावा, एक गडी बाद. माडा गुड स्टार्ट, गुड फाउंडेशन. पायात चांगला रचलाय. नक्की या ठिकाणी इमारत जी आहे ती तुम्ही मोठी नक्कीच बनवू शकताय. अजूनही बघा दोन्ही संघाचे चाहते ऑनलाईन क्रिकेटचा आनंद घेत आहे. ऑफलाईन संख्या बरीच कमी आहे, परंतु काहींनी नक्की या ठिकाणी शेवटच आम्हाला या ठिकाणी करायचंच आहे म्हटले. संतोष पवार, रोहित लवटे, मयूर चव्हाण फोटोग्राफी, असे काही क्रिकेट चाहते अजून सामन्याचा आनंद घेत आहे. आणि स्पर्धेसाठीच्या चांगल्या शुभेच्छा कमेंट्स, शुभेच्छा देणारे कमेंट्स त्यांनी टाकलेले आहे. चला उद्या मात्र नक्की 6ला शेड्यूल स्टार्ट होईल. 6 पहिला सामना, तिथून एक 1.5 तासामध्ये दुसरा म्हटलं तर 7:30ला दुसरा सेमीफायनल आणि 7:30 ते 1.5 तास म्हटलं तर 8 वाजता 9. चला ठीक आहे, 8:30-9ला आपण फायनल स्टार्ट करू उद्या. आणि खास आकर्षण उद्या राहील निश्चितच लेडी अँकर रेश्मा मयेकर मॅडम. आणि या ठिकाणी आमच्या माता भगिनींसाठी ज्या क्रिकेट पाहण्यासाठी इथे येणार आहे आपल्या गावातून, पंचक्रोशीतून, कुण्या खेळाडूचे फॅमिली मेंबर्स असतील, महिला असतील, त्यांच्यासाठी बसण्याकरता स्पेशल एक स्टँड उद्या आयोजित केलं जाईल या ठिकाणी. दरम्यान अजून एक धावा मिळते. षटकाची तिसऱ्या सुरुवात, 31 धावा टोटल. आपल्या स्पर्धेचा शेवटचा क्वार्टर फायनल आपण बघतोय मैदानात. लास्ट मॅच ऑफ द क्वार्टर फायनल. शिवा दादा गोलंदाजी करताना दिसत आहे. हवे चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक येताय का? चेंडू खाली नाही, दूर चेंडू आहे. धाव एकच मिळेल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. किरण भिसे आणि सागर ओंबाळे अशी मात्र जोडी मैदानात आहे. सागर ओंबाळे नॉन स्ट्राईकला.
ओहो, लेग स्टेकला चांगली कामगिरी करणारा या ठिकाणी मिस्टर किरण भिसे कॉट बिहाइंड होतोय आणि बादून माघारी जातोय. चंदू सरांसाठी मात्र प्रणय काळेंनी प्रेम दाखवलेलं या ठिकाणी. किरण सरांवरती मात्र नक्कीच चंदू सरांवरती मात्र नक्कीच त्या ठिकाणी कमेंटचा वर्षाव होतोय. सर्व क्रिकेट चाहते त्यांना मात्र त्या ठिकाणी कमेंट्रीचं कौतुक करता आहेत, यात काही वाद नाही आहे. टेक्नॉलॉजी ऑफिशियल चॅनेल काल बहुधा सामना हारलेले त्या दुःखामध्ये मॅच बघत आहेत. हरकत नाही, क्रिकेटचा सामना दुःखातून बाहेर यायला, निराशेतून बाहेर यायला सुद्धा तुम्हाला मदत करतो, यात काही वाद नाही. क्रिकेटचा खेळ हा सर्वांसाठीच निश्चित एक प्रेरणादायी खेळ आहे. अनेक खेळाडूंना अनेक शारीरिक व्याधी असलेल्या, मानसिक व्याधी असलेल्या कमी झालेल्या आहे. हा खेळ नक्कीच एक लोकप्रिय खेळ आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान असलेला असा हा खेळ आहे. आणि पुढील चेंडू शिवादादाचा चेंडू आणि उजव्या हलकासा बाहेर आहे. फलंदाजांनी दाद मागितली पंचाकडे वाईटसाठीचे, परंतु पंच म्हटले आम्ही नियमात बांधलेलो, नियमात राहूनच आम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, नियमाच्या बाहेर जाऊन एकही गोष्ट आम्हाला करता येत नाही. अगर मेरा बच चलता तो आपको. हो, हा काय जबरदस्त वळलाय, तुफानी वळलाय. टप्पा मात्र चेक करायचा आहे, पण त्यासाठी वेळ घेतला जातोय. दादा भोसले दरम्यान सोलापूरचे दोन खेळाडू आयकॉन म्हणून दोन्ही टीम मध्ये खेळत आहे, माडा आणि हडपसर. 32 बाद 2.4 षटकानंतर मग अशी काही सर रूम मध्ये बसला असता, दरवाज्यात बसले असता, वाईट बॉल आहे, एक्स्ट्रा रन, तर दरवाजा त्या ठिकाणी खेळाडूंनी ढकलला, तो पायाला लागलाय. हलकासा त्याचा काही असा परिणाम जाणवतोय, पण दादा अशा छोट्या मोठ्या दुखापतीला जुमानेल असा खेळाडू नक्कीच नाही आहे. सोलापूर एक्सप्रेस म्हणून, वीर मराठा एक्सप्रेस म्हणून ओळख आहे शिवाजी दादा भोसले यांची, अर्थात शिवा दादा. व्हाट अ शॉट, ऊंचा लंबा दूर चेंडू द्या पंचांना, षटकार, सिक्सर. काय जबरदस्त डिप्ले केला हा प्रहार, जबरदस्त शॉट. ओव्हर किती चालले? या षटकामध्ये मात्र नक्कीच अयाज भाई महाजन बॅटिंग करताना दिसत आहे. 2 चेंडू 6 वर. आतापर्यंत या षटकात 1 वाईड, 1 विकेट, 2 सिंगल, 1 षटकार अशी कहाणी बघायला भेटली. म्हणजे 7, 8 आणि 9 धावा खर्चलेली आहे वाईड सह. दर्शन बांदेकर मात्र आपल्या स्पर्धेमध्ये नाही खेळले, पुढच्या वर्षी जरूर आपण त्यांना खेळवायचा प्रयत्न करू. प्रणय काळे सामन्याचा आनंद घेत आहे, मात्र आपले कन्हैया काळे आपल्या स्पर्धेच्या आयोजकांपैकी एक. 39 वरती 2, शेवट चेंडू तिसऱ्या षटकाचा, सामना 5 षटकाचा. हेलिकॉप्टर मारायचा, डॉट बॉल कम्स टू एन एंड, इनसाइड एज. आणि कौतुक केलं बबलून शिवा दादाचं, गुड जॉब, इट्स अ टेरिफिक ओव्हर.
एक छक्का गया है, चलिए कोई बात नाही, भूल जाओ उसको. 39 वर 2-3 षटकानंतर 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. हरी अप, स्पीड अप. पहिल्या षटकात नजीरभाई एक षटकार खर्चला, एक विकेट आहे. दुसरं षटक या ठिकाणी आपल्याला दिसेल. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केलेल्या आहे. बघूया कमबॅक कसं असेल. नजीर शेख, वेगाचा बादशाह नजीर शेख ओळख आहे. अखेरच्या सामन्याकरता पुनश्च सर्वांना नक्कीच या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. आजचं जे तुम्ही अप्रतिम असा प्रतिसाद दाखवलाय आपल्या स्पर्धेसाठी, त्याकरता मात्र आपल्याला खूप खूप धन्यवाद. उद्या 6 वाजता पहिला सामना, पहिला चेंडू पडेल. सेमीफायनल 1, 6, 7:30ला दुसरा सेमीफायनल, तर 9:30ला फायनल आपण स्टार्ट करूया. 6 षटकाचे सामने राहतील. अँड after final there will be the prize distribution ceremony. It will be very grand one, splendor one. मातोश्री 11 हडपसर संघानं नात्यापुतेचा आमदार खासदार चषक जिंकलाय. फायनल जिंकून ही टीम या ठिकाणी आलेली आहे. आणि इथं आल्यानंतर आज त्यांनी आजचा संबंध नाईटलाच खेळून सामना आजचा हाफ सुद्धा क्लिअर केला आहे. आणि क्वार्टर फायनलचाही सामना ही टीम खेळत आहे. अंतिम 4 मध्ये जाण्यासाठीचा हा लढा आहे. जबरदस्त कामगिरी. चार चेंडू या ठिकाणी मात्र डॉट. नजीरभाईची जबरदस्त वापसी, वेगाचा बादशाह नजीरभाई शेख. स्ट्राईकवर मात्र बॅटर सागर ओंबाळे. 5 धावा 7 चेंडूमध्ये. आणि आयशभाई महाजन ऑन स्ट्रायकिंग एंडवर आहे. 3 चेंडू 6. डॉट. आपल्या स्पर्धेत 1-2 मेडन ओव्हर पाहिले. आजच्या दिवसामध्ये एक मेडन ओव्हर पाहिले. मला वाटतं ते मेडन ओव्हर होतं अमरीश यादवचं. आणि त्या मेडन ओव्हरमध्ये 4 विकेट नाही का त्याने घेतलेल्या होत्या. 4 विकेट. आणि आपल्या स्पर्धेत 4 विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला आहे. याच्या आधी 3 विकेट एका षटकात लगातार घेणारे गोलंदाज पाहिले आपण. पहिले होते जफर साथी, दुसरे होते रवी, तिसरे होते माड्याचेच सर्वेसर्वा श्रीकांत काशीद सर. एज लागला, परंतु निर्धाव षटक या ठिकाणी. हे मात्र 4थं षटक. एकही धाव नाही. जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. सुपर्ब गोलंदाजी केलेली आहे. आणि मला वाटतं क्वार्टर फायनल राऊंडमध्ये पडलेलं हे पहिलं निर्धाव षटक आहे. अमरीशनं सुद्धा क्वार्टर फायनलमध्येच टाकलेलं होतं. तर एक्स्ट्रीमली सॉरी. आणि अमरीशचंही जबरदस्त पण स्वागत.
नितीन गोलंदाजीसाठी येतील. मिडन ओव्हर क्वार्टर फायनल मधील दुसरं स्पर्धेचं एकूणच तिसरं चौथं मिडन ओव्हर असावं. चुकबुल देणे की नाही अगोदरच मात्र त्या ठिकाणी निषेध आम्ही नमूद करू. तर अखेरच्या षटकात किती कसं काय पाहूया. प्रणय काळे धन्यवाद. प्रणय काळे साहेबांचं म्हणणं एवढ्या पहाटे दिवस रात्र संपूर्ण खेळामध्ये कॉमेंटेटर्स एवढ्या चांगल्या पद्धतीनं कॉमेंट्री करतायत, ऊर्जेनं कॉमेंट्री करतायत आणि नक्कीच सोपी नाही गोष्ट. मान्य आहे तुमचं आम्हाला. तर थँक्यू, बरं वाटलं. क्वालिटी बॉलिंग बघायला मिळते या चेंडूवर. नितीन वाकळे डॉट बॉलनं स्टार्ट. 5 चेंडू बाकी. ओ गॅप. यावेळेस मात्र स्कोरिंग शॉट. धावा मिळतील. मागील 7 चेंडूवर धाव नाही. 7-8 चेंडू पासून मात्र या ठिकाणी धावांचा काहीसा दुष्काळ पडला होता. पाऊस मात्र जबरदस्त झालाय. पावसाचं नाव काढलं की अंगावर काटा येतोय आपल्या. यस, पावसानं किती त्रास केलाय केकेंना विचारा. पावसाने किती जाचलंय संजूभाऊ धोत्रेंना विचारा. पावसाने किती या ठिकाणी सतावलंय संजयांना मोहितेंना विचारा. आणि पावसानं अगदी किती राबवलंय सतावलंय ते संजय खडकेंना विचारा. हे धोत्रेंना विचारा. प्रचंड त्रास दिलेला आहे या स्पर्धेमध्ये. मला वाटतं 4 सीझनमध्ये पहिल्यांदाच एवढा त्रास. या अगोदरी तसं कष्ट घेतलं होतं परंतु या वर्षीपेक्षा कमी. पावसामुळं या ठिकाणी प्रचंड अति मेहनत करावी लागली आणि त्या ठिकाणी पुढील षटक 5वं. चेंडू क्रमांक पुढचा आणि हवेत. ओ सुटलाय, जेल सुटलाय. बबलू पाटील यांचे मात्र भांजे कॅच सुटलाय. हो बहुधा बबलू यांचे भांजे लॉंग ऑफला फिल्डिंग करताय. सेफ जगह है मात्र बहा. हा अलॉंग द ग्राउंड शॉट मी स्क्वेअर लेग मिड विकेटला आणि त्या ठिकाणी फक्त सिंगल की डबल आहे. डबल आहे. डॉट चौका डबल डबल. 47 2 बाद. 5वं षटक. 2 चेंडू बाकी. डावाचे 2 चेंडू बाकी. यस, गावदेवी संघ एक चांगला संघ परंतु आयकॉन म्हणून मैदान त्या ठिकाणी मैदानात तो गावदेवीच्या विरोधी संघामध्ये उतरलेला अमरेश यादवनं मात्र गावदेवीला धक्क्यावर धक्के दिले आणि त्या ठिकाणी गावदेवी टीम वाटत होतं की निश्चितच अंतिम 4 मध्ये जाईल. उद्या पुन्हा दिसेल. खूप चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी त्याने केली अमरेश यादवनं आणि त्या संघाला पराभवाचा धक्का दिला. बॅड लक असेल नक्की. सर्वांच्या पसंतीची टीम होती गावदेवी गावठाण उरण. सर्वांच्या फेवरेट टीम पैकी ती एक टीम. तिसऱ्या पंचाकडे जाऊया आणि मेन पंच शॉर्ट रनसाठी जायचंय. बघूया तिसरे पंच. तर मयूर चव्हाण फोटोग्राफी सामन्याचा आनंद घेत आहे आणि मयूर चव्हाण यांचं म्हणणं आहे की पाऊस पुढच्या वर्षीचा पण आपला जो काही पाऊस पडायचा जो म्हणजे ड्युटी आहे कर्तव्य आहे ते या वर्षीच करून घेत आहे. पुढच्या वर्षी बहुधा सुट्टीवर जायचा विचार असावा पावसाचा.
मयूर चव्हाण साहेब, बरोबर आहे आपलं म्हणणं. वैसे कुछ ये हाफ शुरू होने से पहले हम दो चार गाने भी गाए. बहुत सारे लोगों ने तारीफ करी. पीके सर लेकिन बोल रही थी कि भाई क्यों थक रहे हो, आओ आराम करो, पूरी रात जगना है. उनकी बात सही थी. दरम्यान खेळ थांबलेला आहे. शेवटच्या सामन्यासाठी एक कमेंट्रीचा जो वेळ आहे तो आमच्याकडे आहे, त्यामुळे आम्ही या ठिकाणी कमेंट्री करतोय. अर्थात आम्ही स्वतः राज सर वाघमारे आणि चंदू सरांचा टर्न जो आहे तो संपलाय मगाच्या सामन्यानंतर, त्यामुळे चंदू सर सध्या थोडं रिलॅक्स असतील. 49 for 2 आफ्टर 4.5 आणि शेवट चेंडूचा खेळ पेंडिंग आहे का ते पाहूया. परंतु 5 षटकामध्ये 50 पार 50 धावा. पहाटेच्या सामन्यामध्ये डॉन टाइम, डॉन मीन्स DON डॉन नव्हे, DOWN डॉन. डॉन म्हणजे पहाट. तर ती वेळ चाललेली आहे आणि त्यावेळेस असलेला हा सुरू असलेला हा सामना. संजय भाऊ खडके या, संजय अण्णा आहेत का? अण्णा या, जाणकार व्यक्तींनी या. तीन संजय येऊ लागले. क्या बात है. कल हमने 3 संजय देखे थे, दूध पीते हुए देखे थे. आज बिल्कुल थर्ड अंपायर की केबिन में देखेंगे, तीनों संजय देखेंगे. 3 संजय की जोड़ी, क्या बात है. बबलू पाटील सर आणि त्यांची टीम नक्कीच आज दिवसभर फुल्ली क्रिकेट, टोटली डेला क्रिकेट खेळले त्यांनी. त्याच्यानंतर इकडे नाईट संपूर्ण क्रिकेट खेळताय. हा क्रिकेटचा जुनूम आहे, क्रिकेटचा जज्बा आहे. आणि अजून उद्या खेळायला लावलं तरी खेळतील, यात काही वाद नाही. उद्याचा दिवसभर म्हटले की टीम मातोश्री 11 तुम्हाला उद्याचा आणखी एक हाफ आहे तरीही ती खेळायला तयार आहे. क्रिकेट म्हटलं की आम्ही या ठिकाणी अन्न आणि म्हणजे भूक आणि तहान विसरतो, अन्न पाणी विसरतो. क्रिकेट म्हटलं की या ठिकाणी आम्ही ऊन वारा वादळ पाऊस सगळं विसरतो. चला शॉर्ट रन म्हटले पंचांनी, तिसऱ्या पंचांनी. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय म्हणजे काळ्या दगडावरील पांढरी रेघ, अंतिम फायनल. गोलंदाजी करत आहेत नितीन वाकळे. या मात्र डावाचा शेवटचा चेंडू टाकायला तयार. 48 दोन बाद आणि स्ट्रायकिंग एट वर बॅटर अयाज महाजन. माडा बॅटिंग करत आहे. किशोर नाना 11 महाराष्ट्र माडा. लेग कटर स्विंग अँड मिस. विकेट सुद्धा त्या ठिकाणी जाईल. फलंदाज
याशभाईचा. तो 48 झाला. 30 चेंडूमध्ये 49 करावा लागणार आहे. तर चला लवकर लवकर आपण या ठिकाणी उरलेला डाव मैदानामध्ये इन ॲक्शन घेऊन येऊयात. वेळ अजिबात दौडू नका. आपल्या 4 ते निश्चितच 4 वर्षाच्या इतिहासात KCCच्या मला वाटतं 5 वाजून म्हणजे 5:30-6 वाजायची पहिली वेळ असणार आहे ही आजच्या दिवसाची. पहिल्यांदा अगदी 6 वाजतील, पहाट मैदानावर होईल ती पहिल्यांदा. प्रसाद सुद्धा आज या ठिकाणी खुश आहे की आपल्या स्पर्धेने एक रेकॉर्ड केलंय. आणि ते सुद्धा बघा दिवस पूर्ण अगदी 12-12:30 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत पूर्णतः या ठिकाणी हे शेड्यूल 3 हाफ आपण क्लिअर केले. हाफ नंबर 7, हाफ नंबर 8 आणि त्याच्यानंतर क्वार्टर फायनलचे 4 सामने. आता काही आमचे प्रेक्षक तर बघा जिथं बसलेल्या गॅलरीला तिथंच एका बाजूला कललेले आहेत. झोप कधी लागली त्यांना कळालं नाही आहे. तर आमच्या स्टेजवर सुद्धा काही प्रेक्षक असे विकेट झाकायचं कवर त्यामध्ये घुसलेले आहेत, त्यामध्ये झोपलेले असे काही प्रेक्षक आपण बघतोय. तर काही प्रेक्षक म्हटलेले आता घरी कधी जावं आणि त्या ठिकाणी घरी जाऊन किती झोपायचं तरी. त्यामुळे इथेच बसू, उर्वरित सगळा खेळ आजचा पाहू, म्हणजे बाकीच्यांना आपल्याला सांगता पण येईल. 30 चेंडू 49. चला लवकर, सलामीची जोडी पोहोचत आहे. सलामीची जोडी चला लवकर. आघाडीचे फलंदाज फास्ट चला. बघूया आघाडीला कोण असतील. बॉल पंचांकडे दिलेले आहेत. जुना पाहिजे का? चला पंच आपण लगेच मैदानात जाऊया. क्रिकेटची नशा तर सगळी नशा उतरेल, परंतु क्रिकेटची नशा कधी उतरणार नाही आहे. ओंकार बघा पलीकडे आणि स्क्वेअरचा कॅमेरा, जबरदस्त कामगिरी त्यांची सुद्धा. 30 चेंडूमध्ये 49 धावा. पंच निघालेले मैदानामध्ये. आणि त्याचबरोबर आपण बघतोय की टीम माढा किशोर नाना महाराष्ट्र 11 माढा मैदानात उतरलेले आहे. फिल्डिंगसाठी बबलू आणि बबलूच्या जोडीला बबलूचे सहकारी आहेत रोहित खरात आणि बबलूची जोड. चला स्टार्ट करूया या मात्र दुसऱ्या डावाला आणि लवकर लवकर, कारण उर्वरित वेळ जो आहे पहाटेचा त्यावेळेतच आपल्याला या ठिकाणी हा खेळ संपवायचा आहे. सूर्य उगवायला काही अजून वेळ जरूर बाकी आहे, परंतु कमीत कमी सूर्य उगवायच्या आत तरी आपलं शेड्यूल संपेल असा आपण प्रयत्न करूया. चला प्लीज. मोनो यस जायद पठाण. मोनो पठाण जयद येतो या ठिकाणी. संताजी पाटील आपल्याला माडा टीम मधून दिसत आहे. मॅन फ्रॉम अरण संताजी पाटील चांगला खेळाडू आहे, तगडा खेळाडू आहे, परंतु अद्याप बॅटिंगला आणि बॉलिंगला संधी मिळालेली नाही. या सामन्यात मिळेल का पाहूया. इट्स अ 5 ओव्हर्स मॅच, पण
बबलू स्ट्राईकवर असतील. झैदवर जबाबदारी आहे. पहिलं षटक टाकायची. पंचाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. यूट्यूब सेटअपचं कौतुक करावं लागेल. स्विंग अँड मिस, लेग स्टिकवर टप्पा आणि उजव्या एसटीच्या कोपऱ्याच्या जवळून चेंडू गेला. व्हाट अ डिलिव्हरी दॅट इज. फर्स्ट डिलिव्हरी इज अ गुड डिलिव्हरी. कहते हैं ना, फर्स्ट डिलिव्हरी, फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. म्हणूनच पहिल्या चेंडूला अंजाम जबरदस्त दिलाय. आकाश धोत्रे यांचं स्वागत करूया. बजरंग दलाचे अध्यक्ष, वेलकम, शाखा अध्यक्ष. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन आहे. पुनश्च मला वाटतं मुन्ना बागवान, मयूर चव्हाण फोटोग्राफी, प्रणय काळे अशी मंडळी अजूनही. हवेत फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने चाललाय. किरण अंबाल आणि या ठिकाणी जबरदस्त कॅच. ओहो, खेळाडू खेळण्यापूर्वी थोडस मात्र बबलूला त्या ठिकाणी की आपण बघितलं होतं की थोडस या खेळाडूला खेळवण्याच्या बाबतीत थोडंसं निगेटिव्ह होते, परंतु आपण अलाउड केलेलं होतं. खेळावं लागणार. पराभूत टीममधील खेळाडू तुम्हाला आयकॉन चालेल, आपण बोललेलो होतो, कमिटमेंट दिलेली आहे. सो वी नीड टू फॉलो. दरम्यान विकेट गेला 0 पहिला. बबलू पाटील आउट. आता मात्र प्रथमेश माने. सोलापूरच्या संघामध्ये आपण मनोज माने पाहिले, या ठिकाणी प्रथमेश माने. हो, बबलू पाटील यांचे चाहते नाराज आहे ऑनलाईनला. प्रीतम खाडे यांनी तरी म्हटले हार्ड लक बॅड लक, ये सिलसिला जारी रहेगा. हार जीत तो बस वक्त की सवारी है. मैदान में जो भी खिलाड़ी उतरा है वो बिल्कुल चैंपियन है. हार आज है तो बिल्कुल कल जीत भी हो सकती है. आज अगर जीते हैं तो कल हार भी सकते हैं. बबलू पाटील यांचे अनेक चाहते. आहा, गॅप मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेला 3 खेळाडू चेस करीत होते. मला तो रोखलाय चेंडू. इट्स अ गुड जॉब, गुड फिल्डिंग. तिघांनी मिळून मात्र या ठिकाणी नक्कीच चांगला प्रयत्न केला आणि माडा संघासाठी या ठिकाणी 2 धावा नक्की वाचवल्या. कारण या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला नसता तर डेफिनेटली बाउंड्री असली असती. शेवट चेंडू या षटकाचा. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. इट्स अ 3 for 1.
49चा पाठलाग. पहिलं षटक संपल्यानंतर केवळ 3 एक गडी बाद. उर्वरित समीकरण 24 चेंडू 46. स्पीड अप प्लीज, जरा घाई करा. किरण ट्राइड हार्ड बट इट्स 6 आहे का? आत्ताचा षटकार आहे का हा? यस, 6 रन्स. हाताला लागून बाउंड्री लाईनच्या वरून गेला षटकार. दरम्यान फेकीचा नो बॉल आहे का चेक करायचंय. चला संजीव अण्णा या, चेक करूया. संजीव भाऊ या. संजीव पोलाक साहेब या. हा, कृपया विनंती आहे, पंचाशी उज्जत घालू नका. पंच त्या ठिकाणी जे काय आहे ते समोर दिसेल, स्क्रीनवरती जे त्यांना जाणवेल तो डिसिजन देतील. मैदानातील पंचांनी शंका वाटली किंवा एखाद्या टीमनं रिव्ह्यू मागितलाय म्हणून तो दिलेला असतो. इट्स अ पार्ट ऑफ गेम. तर त्यामुळे आपण जे आहे ते कुठल्या प्रकारे पंचाशी असं का तसं का, आणि त्यातही दट्ट्या लावून विचारणं. कुणी एक्स्ट्रा खेळाडूंनी कृपया कॅबिन मध्ये तिसऱ्या पंचाच्या थांबू नका. तिसऱ्या पंचाच्या कॅबिन मध्ये कुणी थांबू नका. फक्त तिसरे पंच जातील तिथे कमिटीच्या हुकमानुसार, नियमानुसार तिसऱ्या पंचाच्या केबिन मध्ये कुणी जाऊ नका, विनंती आहे. जाऊया मैदानात. 48 वरती या ठिकाणी 3 अशा धावा प्रथमतः बॅटिंग करून लावल्या. त्याचा पाठलाग, 49चा पाठलाग, आणि इथं स्वीप, कडक प्रहार, स्क्वेअर लेग बाउंड्री पार. आत्ता मात्र सीमारेषेच्या बाहेर चेंडूला निश्चित पाठवलंय. कडाकेदार प्रहार आणि या ठिकाणी मच नीडेड हा केसीसी चषक चौकार. सामना मात्र या ठिकाणी रंगतदार होणार अशी चिन्ह आहेत. 49 रन्स टार्गेट तेवढं पण सोपं नाही आहे आणि तेवढं पण अवघडही नसेल आहे. मध्यम संख्येचा हा मात्र मध्यम धावसंख्येचा हा मात्र सामना तो सामना मात्र नक्की या ठिकाणी रंगणार आहे. पहाट मात्र या ठिकाणी निश्चित एक थरारक असणार आहे. गुलाबी जरी असली तर ही थरारक, रोमांचक अशी पहाट असणार आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. वाईड या ठिकाणी रिव्ह्यू, 2च रिव्ह्यू असतील बरं का. रिव्ह्यू या ठिकाणी निश्चित 2 असतील. बॅटिंग साइडचा एकच रिव्ह्यू शिल्लक असेल आणि यस, तर फिल्डिंग साइडचे 2 आहेत. त्यांनी आता एक घेतलेलं आहे. सक्सेस झाला तर कंटिन्यू, अनसक्सेस झाला तर त्यांचा सुद्धा एकच राहील. नाही, बाहेरून कुणी बोलणार नाहीये. आपण पुनश्च सर्वांना समज देऊया.
आपण कुणीही बाहेरून पंचांना बोलणार नाही याची विनंती आहे. आयोजन कमिटीकडून आपल्याला निश्चितच हा समज देण्यात येईल. तिसऱ्या पंचांकडून वाईड असल्याचा इशारा या ठिकाणी येतोय, निर्वाळा येतोय. तर फिल्डिंग साइड आपलाही रिव्ह्यू या ठिकाणी एकच राहिला आहे. दोन्ही टीम एक एक रिव्ह्यू आपण गमावलेला आहे. सो आठवण करून द्यावी लागेल की यूज केअरफुली. ओहो, उमदा शॉट. या चेंडूला बॅकफुट वरती जात मात्र कट केलाय. बॅकफुट पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर. कव्हर बॅकफुट पॉइंट मधून 4. खणखणीत चौकार, दणदणीत चौकार. गोलंदाजी करताना गोलंदाज समाधान जगताप आणि प्रथमेश माने सध्या स्ट्राईकवर 5 चेंडू 17ची खेळी अंजाम देतोय. टोटल 18. जिंकायचं लक्ष 30 धावांनी दूर आणि या 30 धावा कराव्या लागतील 21 चेंडूवरती. 21 चेंडूवरती 31 करावं लागेल असं सांगूया आपण. चेंडू 3 झाले, 3 बाकी. 20 चेंडूवरती आता 21 धावांची गरज राहील. 20 चेंडू 21. 20 चेंडू 31. यस, स्लिपिंग ऑफ टंग. 31. 20 चेंडू 31. पुनश्च आपण या ठिकाणी रिपीट करूया. हवेत पटका, लॉन्ग बाउंड्री जान. किरण अंबाल. ओ ये किरण अंबाल क्या रहे थे भाई, जान निकल रही थी वहां. चलिए बाद में सब कुछ ठीक. दूसरे तीसरे प्रयास में कैच. 18 वरती 2. अजूनही 31 ची गरज. चेंडू शिल्लक 19. एकोणीस चेंडूवरती 31 धावांची गरज आहे या ठिकाणी टीम मातोश्री 11 हडपसरला. बॅकफुटवरती या ठिकाणी चेंडूला दिशा दिली आणि निश्चित लेट कट. 2 धावा मिळतील. हडपसर टीम निश्चितच अजूनही 29 धावांनी दूर आहे. 18 चेंडूचा 3 षटकाचा खेळ बाकी. 18 चेंडूत 29.
हो, गरजेपेक्षा वेग पकडला होता फिल्डरनं लॉंग ऑफ क्षेत्रात. आता पहिल्याने केली ती चूक, पण दुसऱ्याचीही तशीच काहीशी चूक. बावीस धावा 2 गडी बाद. 17-27. जबरदस्त चेंडू आणि या ठिकाणी त्रिफळाचीत. तुफानी तुफानी असा मात्र यॉर्क. चेंडू मात्र स्टंपवर आदळला. स्टंप या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्या आणि निश्चित मोठा धक्का. फलंदाज बाद होतोय रोहित खरात. टीम हडपसर मातोश्री 11ला तिसरा धक्का 22 धावांवर. सोळा चेंडू 27. तापलेला मुकाबला बघायला मिळतोय. वातावरण मैदानामध्ये या ठिकाणी कधी नरम तर कधी गरम. तशी तर पहाट आहे, परंतु मैदानामध्ये 440चा करंट नक्कीच या ठिकाणी आता आलाय. गरमागरम माहोल तो सुद्धा पहाटेच्या समयी. ओ डॉट, ओ हो डॉट. काय गोलंदाज जाहिद पठाण अर्थात मोनू. चरप मात्र जबरदस्त. माडा निश्चितच माड्याने टाकलाय एक तिडा आणि त्या तिड्यानं मात्र निश्चितच काहीशी आवळायची आहे. मातोश्री 11 हडपसरच्या निश्चित या रंचेची कडा. दरम्यान हा चेंडू. ओ ड्राइव लॉंग ऑफ एरिया. दरम्यान या षटकामध्ये एक विकेट पाहिला पण निश्चितच दांडीगोल विकेट का फेल. और वो गेंद ने जीता था सबका दिल. 23 वरती 3 आहे 2.4 षटकानंतर आणि आता पाहिजे 14 चेंडूत 26. वातावरण तापलंय मैदान. आता मात्र आता निश्चितच काहीस पेटायला लागलंय. कभी हम कभी तुम, कभी खुशी कभी गम, कभी देसी कभी रम. मुकाबला मैदान में बिल्कुल छम छम. रंचेस काहीसा या ठिकाणी अगदी टाईट. असं करा की राव अध्यक्ष, काय तुम्ही 2.5 नंतर 24. 3 बाद. 13 चेंडू 25. हा बॅच कार्ड इथं पण रोखलंय. परशुरामला मात्र त्या ठिकाणी रोखलंय.
आणि जाहिद भाई मोनू, क्या बात आहे, 2 षटके टाकली, केवळ 7 धावा, 2 विकेट त्याने घेतल्या आणि कुठलाही नो बॉल नाही, कुठलाही वाईड बॉल नाही, नो एक्स्ट्रा. अफलातून जबरदस्त मिस्टर मोनू. नेहमीच मोनूवर भरोसा त्या ठिकाणी प्रचंड असतो. 12 चेंडूमध्ये जिंकायला 25 ची गरज. दरम्यान विलास तोरणे चोपडेहून सामन्याचा आनंद घेत आहे आणि त्यांनी आम्हाला मेसेज केलेला आहे, आवाज ज्यात उत्साह आहे, शब्द ज्यात जोश आहे. आमच्या भागातील उत्कृष्ट क्रिकेट कॉमेंट्री करणारे राज वाघमारे सर आणि महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाची ओळख आहे असे चंदू शेटे सर, यांच्या आवाज म्हणजे क्रिकेटचं जिवंत चित्र उभं करणारी जादू. क्या बात आहे. थँक्यू मिस्टर विलास तोरणे, मॅन फ्रॉम चोपडी, सांगोला. तसं सध्याच्या घडीला पुण्यातून सामन्याचा आनंद घेत आहेत. बारा चेंडू 25 धावा. समीकरण मात्र तापलंय भावा. वातावरणामध्ये बदल काहीसा घडलाय भावा. कहानी में ट्विस्ट, मैच ऑन, गेम ऑन. एक रोमांचक मुकाबला. अयाज महाजन गोलंदाजीसाठी येतोय. प्रेम स्ट्राइक वर 3 चेंडू 2, परशुराम 3 चेंडू 1. बिग बॅटल, ग्रेटर आयवली. हेलिकॉप्टर उडवलंय पण चांगली फिल्डिंग किरण अंबालची. चांगला थ्रो मोजून तोलून मापून 25वी धाव धावफलकावरती. 11 चेंडू 24. 49 धावाचं लक्ष्य. 11 चेंडू 24 ची गरज. 25-3 बाद. अयाज भाई महाजन, क्या बात है. माडेकरांनी मात्र या ठिकाणी हडपसरकरांच्या तोंडचं पाणी पळवले. नक्की या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा. हरे रामा हरे रामा. क्या बात है, क्या बात है. इथे मात्र विकेट आहे. चेंडू डॉट आहे. रनआउट स्वरूपात नॉन स्ट्राइकला फलंदाज बाद. बाद होताना परशुराम आहे का? परशुराम आहे. आणि प्रेमची साथ द्यायला कोण जाईल पाहूया. कोण आहे? विशाल गुंजाळ नवीन बॅटर मैदानात, परंतु मोठी जबाबदारी आहे. बघूया येत्या काही 2-3 चेंडूवरती 1-2 मोठे फटके पडणं गरजेचं राहील बॅट्समन साईडला. तर बॉलिंग साईडला मात्र त्या ठिकाणी येणारे 2-3 चेंडू अजून टिचून आणि अगदी कंजूस प्रकारानं टाकावे लागतील. सामन्यामधील मात्र नक्कीच हवा आता काही निश्चितच या ठिकाणी वाढलेली आहे. सामन्याचा भाव वधारलाय. सामन्याचं चित्र हळूहळू बदलू लागलंय. मुकाबला दोन्ही बाजूला निश्चित या ठिकाणी समान आहे. ना इधर ना उधर. मुकाबला बीच में लटका हुआ. अजून एक डॉट. काय रिझल्ट घेऊन आली ही मात्र येणारी पहाट. अजून एक डॉट. 9 चेंडू 24 धावा. 9 चेंडू मध्ये 4 क्लीन हिट मारायचे. ते मात्र नक्कीच सुपर हिट मारायचे. 9 मध्ये 4. नहीं तो भाई यहाँ पे रुकना पड़ेगा.
9-24. चला तर जाऊया पुढे, काय होईल पाहूया. फटका तर हवेत आहे, पकडला जाईल. माडा निश्चित सोडवताय या ठिकाणी, प्रचंड मोठा तिढा. ओहो माडा, जंग तो भाई हारी हुई भी जीतने में माहिर है हम. आत्ता सगळं सोडा, संघ आम्ही मात्र माडा. किशोर नाना 11 महाराष्ट्र माडा. आता समीकरण उरतंय 8 चेंडू आणि 24. 8 त्रिक 24, प्रत्येक चेंडूवर 3. घासून सामना चाललाय या ठिकाणी, अट्टीतटीचा सामना चाललाय या ठिकाणी. एक काटेकी टक्कर ज्याला म्हणतोय, अशी काटेकी टक्कर चालली आहे. चेंडू आणि बॅट मध्ये घमासान युद्ध, घमासान युद्ध, बॅटल, महायुद्ध. बघा, अखेरचा क्वार्टर फायनल एवढा रंगेल असं कोणाला वाटलं नव्हतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि खेळाचा सुद्धा खेळ झाल्याशिवाय राहत नाही. नितीन वाकळे न्यू बॅटर अँड ही विल बी ऑन स्ट्राइक. गार्ड घेतलाय. एकदा मात्र नक्कीच आपल्या हाताला असलेलं मॉइश्चर, घाम, ओलावा कमी करण्यासाठी मात्र आजूबाजूची माती हाताला लावली आहे आणि मग मात्र तयार टान्स घेऊन. फेस केला पहिला चेंडू आपल्या इनिंगचा, पण एक धाव मिळते. जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी रोखलाय सुद्धा. गुड फिल्डिंग. कौतुक मात्र दोन्ही टीमचं करावं लागतंय. काय सामना घडवून आणलाय, काय सामना भिडवून आणलाय, काय सामन्यामध्ये रंगत वाढवली. एक तगड़ी लड़ाई, बिग बैटल, बड़ा महायुद्ध होता हुआ नजर आ रहा है. वैसे तो 2 महायुद्ध हुए विश्व में, लेकिन भाई ये कौन सा महायुद्ध है इतना जो रंगीन बनता नजर आ रहा है. आहा, उंच, दुरी कमी आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहे आणि धक्का बसतोय. आता मात्र वेग वाढलाय, आता मात्र धग वाढली आहे सामन्यामध्ये. या ठिकाणी गरमागरम माहोल, मैदान पेटले आता, सामना गरमागरम. एकूण धावसंख्या असेल आता 26. 6 गडी बाद, 6 चेंडूमध्ये अजून 23 धावांची गरज. ओ माय गॉड, 6 चेंडू 23. क्वार्टर फायनल पराभूत संघाला मात्र 21,000चं पारितोषिक आणि निश्चित त्या ठिकाणी एक ट्रॉफी अवश्य मिळणार आहे, यात काही वाद नाही. हे 8च्या टीम बक्षीस पात्र आहे. आपण पहिल्या हाफ पासून बोलतोय. गोलंदाजीला कोण येत आहे? गोलंदाजीला काशीद सर षटक क्रमांक घेऊन येत आहेत, ते मात्र 5वं आणि अखेरचं. या गोलंदाजांना आपल्या स्पर्धेची 3री हॅट्रिक केलेली आहे विकेटची. तर वीर मराठा संघाबरोबर काशीद सरांनी 5 चेंडूवरती 5 विकेट घेतल्याचा जीवनातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा एक स्पेल टाकलेला आहे. आणि वीर मराठा तर इथं आहेत, त्यांना माहिती आहे काशीद सरांची बॉलिंग काय आहे. नवीन बॅट्समनचं नाव कळवा. साहेब, नवीन बॅट्समन साहेब. चला तर, पहाट एवढी जबरदस्त, पहाट एवढी गरमागरम, पहाट एवढी मात्र थरारक आपण अपेक्षा नक्की केली नव्हती, परंतु ही थरारक पहाट सजती आहे.
दूर हलकासा उजव्या स्टेजच्या बाहेर ऍक्शन पंचांकडून घेतली गेली आणि ऍक्शन घेतल्यानंतर मात्र तिथे एक एक रिव्ह्यू दोघांचा पण आहे, दोघांना पण एक एक रिव्ह्यू आहे आणि 10 सेकंदाच्या आत घ्यायचं आहे. जीतूंगा मैं ए मेरा जायचंय तिसऱ्या पंचांकडे. चला वाईडला चॅलेंज आहे का? बॅटिंग साईडचा रिव्ह्यू आहे का? यस, बॅटिंग साईडचा असेल, सॉरी फिल्डिंग साईडचा असेल, माफ करा. काय पाहूया? वाईड असेल. रिव्ह्यू गेलेला आहे सर, आपले दोन्ही रिव्ह्यू संपलेले आहे आणि तिसऱ्या पंचांनी वाईड म्हटलंय, सांगितलंय. चला पुढे जाऊया. आता समीकरण उरतंय 6 चेंडू आणि 22. जीतूंगा मैं ये मेरा वादा है, कोशिश मेरी सबसे ज्यादा है, हिम्मत भी टूटे तो भी नहीं रुकूंगा, मजबूत बहुत मेरा इरादा है. काय जबरदस्त सामना चाललाय. व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना विनंती आहे, शेवटचा क्वार्टर फायनल एवढा धूमधडाका, कडक कडका, तर टाळ्या का नको? होऊ द्या टाळ्या, कडक टाळ्या झाल्या पाहिजे प्लीज. हो, आता यांना काय वाटायला लागले हे सगळे, माय गॉड, आता अवघड झालंय. टायगर अभी जिंदा है, परंतु थोडा वेळ बाहेर बसा. टायगर अभी जिंदा है. अच्छा, यांची पहाट झाली आता. 5, 5:30, 6 वाजत आले, यांची पहाट झाली आहे. चला पुढचा चेंडू. 6:22चा चेंडू वाईड परत येतोय. रिव्ह्यू नसेल आहे, पंचाचा निर्णय फायनल असेल आहे. बॅटिंग साइड एक रिव्ह्यू शिल्लक आहे मात्र. 2 वाईड, निश्चित धावसंख्येत बदल. 28 बाद. चला किशोर नाना, महाराष्ट्र 11, आपल्याला विनंती असेल, चला पंचाच्या निर्णयाला सन्मान देऊन पुढे जायचं आहे. दोनों टीम, नो आर्गुमेंट्स अगेंस्ट अंपायर्स डिसीजन. मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. लड़ाई करनी होगी, लड़ाई लड़नी होगी, क्योंकि किसी ने कहा है तू हारलास तरी चालेल परंतु तू लढला पाहिजे. आणि आता चेंडू हवेत उंच गेला, मिड विकेट रिझान. 2 जण तिथं आणि मुन्नाने कॅच पकडलाय. किरण म्हटलाय ठीक आहे. अच्छा, मोनू मुन्ना नहीं मोनू. ये हवा में लटकती गेंद हल्का हल्का नीचे आ रही है. 28 वरती किती बाद झाले? 7 बाद झाले. योगेश अध्यक्ष, 28 वरती 7 बाद आहे. 5 चेंडू आणि करावे लागतील या ठिकाणी हडपसर. मातोश्रीला धावा 21. माय गॉड, 5 चेंडू 21. 9व्या क्रमांकावर कोण बॅटिंगला येत आहे? नजीर भाई शेख. जीवन भी चुनौतियां हर किसी के हिस्से में नहीं आती. जीवन में चुनौतियां हर किसी के हिस्से में नहीं आती, क्योंकि किस्मत भी किस्मत वालों को ही आजमाती है. चलिए जनाब, किस्मत के साथ बिल्कुल आपका प्रयास या जरूरी होना है. व्हाट अ डिलीवरी. ओ, नॉन स्ट्राइकिंग एंड खाली है भाई. यहां विकेट की बहुत बड़ी चांस है और विकेट मिल गई है. 28 पे 8. माय गॉड, हड़प सर की क्या यहां पे पारी लडखडा गई. खूपच अवस्था या ठिकाणी दयनीय झाली आहे. बबलू पाटील यांचा विकेट काय गेला आणि हा संघ काय, या संघाची बॅटिंग, हा रनचेस काही कोलमडला. क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा खेळ आहे. चला तर वेळ मात्र आणीबाणीची. 4 चेंडू 21. मधल्या फळे धावाईनं बंद झालं आणि त्यात धावा.
छोटी शान उंच मारायचा प्रयत्न आहे, मिडल ऑफ द बॅटल आहे, उंचाई आहे, दुरी पण आहे, हा मात्र षटकार आहे. सामना अजून बाकी आहे, अजून काही बिग हिट्स या ठिकाणी गरजेचे असतील. स्ट्राइक वर दादास नाहीये, साहेब भाई या ठिकाणी मात्र स्ट्राइक वरती आहे. साहेब या ठिकाणी स्ट्राइक वर आहे. षटकारानं खातं खोललेलं आहे. 3 चेंडू आणि 15ची गरज आहे. नक्की सामना बाकी आहे, पिक्चर बाकी आहे. कहाणी में ट्विस्ट. या षटकारानं मैदान परत एकदा काहीसं पेटवलंय, तापवलंय. ना पद बड़ा ना कद बड़ा, मुसीबत के वक्त जो मैदान में खड़ा, जना वही है सबसे बड़ा. कौन बनेगा सबसे बड़ा चॅम्पियन. दरम्यान क्लोजिंग फिल्डर लावलाय, सिलीम मिड ऑफ लावलाय, उलटा लावलाय. दुसरा चाललाय. श्रीकांत काशिक सर हॅट्रिक वीर. या दोन षटकारानं वातावरण पुन्हा बदललं, सामन्याची सिच्युएशन पुन्हा बदलली. आता राहिले चेंडू 2, धावा करायच्या 9. एक षटकार, एक ट्रिपल किंवा एक चौकार हो सामन्यामध्ये मजा आणू शकतो, नव्हे तर विजय या ठिकाणी या सामन्यामध्ये आणू शकतो. मंजिलें भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है, देखते हैं कल क्या होगा, हौसले भी तो जिद्दी है. भाई कल नहीं अभी की बात होनी है. आता मात्र 40 झाला, 9ची गरज, 2 चेंडू बाकी आणि इथं गरजलाय तो मात्र सैफ. सैफ यहां पे सेफ जा रहा है भाई, सही जा रहा है. क्या बात है. आम्हाला माहिती आहे, परंतु सामना कडक चाललेला आहे. 2 चेंडू 9 धावा. हो पहाटेच्या मात्र नक्कीच वेळेस काही आमचे ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी मॉर्निंग वॉक साठी आलेले आहे. नाना जरा अलीकडे थांबूया, 2 बॉल नंतर आपण चालूया. थँक्यू सो मच. 2 चेंडू 9. काय होणार. स्ट्राइक वर साहेब आणि श्रीकांत सरांचा हा चेंडू. नो बॉल. 6 चेंडू 23चा सामना. या ठिकाणी 2 चेंडू 8 वर आलाय आणि पुढचा चेंडू फ्री हिट झालाय. माय गॉड, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. जे कुणी झोपले होते ते जागे झालेले मात्र उभा राहिलेले फिरू लागले, इकडं तिकडं वॉक करू लागले, वॉकिंगला आलेले पण थांबले, सामना पाहू लागले. 2 चेंडू 8. बिकट आहे वाट, परंतु निश्चितच चालावे लागेल. हा चेंडू फ्रीचा उसळलाय, तिथंच उसळलाय, एसटी रक्षकाच्या वर उसळलाय. 1 धाव, दुसरी धाव नाही मिळणार आहे. 1 चेंडू 7. अगर गया छक्का तो बनेगा इस बिल्कुल भी टूर्नामेंट का पहला सुपर ओवर का मौका. क्या जाएगा छक्का, होगी बराबरी, आएगा सुपर ओवर का थरार. आखिरी मैच में ये 6 बजकर कुछ हुआ है, और नहीं 6 को 10 बाकी है, मतलब 6 बजने को अभी भी टाइम है, लेकिन भाई 6 बजते बजते छक्का लगेगा ये भी देखना है, क्योंकि एक बॉल पे 7 की जरूरत है. और वैसे साहिल साहब काफी बोल रहे थे हम अभी भी हैप्पी है, अभी भी एनर्जेटिक है, वो परेशान है. वही तो बोला हमने, छक्का गया तो सुपर ओवर रहेगा. 1 चेंडू 7. या सामन्याची मात्र निश्चितच ओहो रोमांचक बात. माहौल बिल्कुल भी तूफान वाला. उजव्या एसटीच्या हलकासा बाहेर आहे. पंचांनी 3ऱ्या पंचाकडे जायचं ठरलंय. बघूया काय असेल. पंचाचा रिव्ह्यू असेल, पाहूया. आणीबाणीची वेळ आहे, चेक केलं जात आहे.
बॅटिंग साईडचा एक या ठिकाणी रिव्ह्यू होता तो घेतला जातोय. बघूया पंचाचा नसून बॅट्समनचा रिव्ह्यू असेल. एक रिव्ह्यू फक्त बॅटरचा शिल्लक आहे, चेक केला जातोय. चला या ठिकाणी मात्र तिसऱ्या पंचांकडून वाईडचा शिक्का लावला या चेंडूवरती. वाईड निशी मात्र धावसंख्या वाढेल, वाढती धावसंख्या असेल. 44 झाली का? वाईड न वाढवली का योगेश दादा? नाही इथं हडपसरच्या टीमचं कुणीही नव्हतं. आणि आपण कोणत्याही बाजूच्या खेळाडूला कॅबिन मध्ये जाऊ दिलेलं नाही. केसीसीच्या सर्व अधिकारी पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बघितलंय, निर्णय दिलाय. वाईड बॉल. आता मात्र एका चेंडूत षटकार. आता षटकार मारल्या बराबरी नाही, डायरेक्ट विन आहे. कहाणी बदलली आहे, स्टोरी बदलली आहे, कहाणी में ट्विस्ट. एक चेंडू 6. चला पुढे जाऊया. चला 85 हुज्जत घालू नका, 85 हुज्जत घालू नका. कमिटीचा डिसिजन असेल 85 हुज्जत घालू नका. दोन्ही टीम्स आपण संयमाने खेळूया. क्रिकेटचा खेळ आहे आणि निश्चित प्रत्येकाला या ठिकाणी जिंकावंसं वाटतं, परंतु आपण नियमाने खेळून निश्चितच जिंकूया. खेळाचा क्रिकेटचा आयोजन कमिटीचा सन्मान राखूया. एक चेंडू 6. चला जलजला सिलसिला कारवा. भाई इथं होता मगापर्यंत गारवा, परंतु आता बिना शेकोटीची ऊब लागायला लागलेली आहे, बिना शेकोटीची गरमी पैदा झालेली आहे. एक चेंडू 6. स्ट्राइक वर सैफ. हा चेंडू फायनल डिलिव्हरी ऑफ दिस मॅच. माय गॉड, श्रीकांत काशीद अंतिम चेंडूवर डॉट बॉल टाकलाय. आणि मला आठवण येते श्रीलंकेच्या विरुद्ध झहीर खाननं मात्र निश्चित असा एक डॉट बॉल टाकला होता. खूप जुना सामना. संघाकारा की मला वाटतं त्या ठिकाणी मरवान अट्टापटू माफ करा तिथं होते, तर तो सामना या ठिकाणी आम्ही रेडिओवर कॉमेंट्री ऐकत होतो, लहान होतो आम्ही. मरवान अट्टापटू बहुधा, आणि त्यांना टाकला तो डॉट बॉल आणि निश्चितच शेवट चेंडूवरती विजय हडपसर संघाला. उद्या हडपसरला मात्र जाता जाता पराभवाला सामोरं जावं लागतंय, परंतु आपण बक्षीस पात्र टीम आहात. माडा टीम अंतिम 4 मध्ये पोहोचलेली आहे. अंतिम 4 मध्ये सेमीफायनलसाठी गाववाईज टीमला 3 आयकॉन असतील.